बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख प्रकरणानंतर महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे चारही बाजूनं घेरल्या गेले. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. मात्र धनंजय मुंडे राजीनामा द्यायला काही तयार नाहीये. स्वतः अजित पवार सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत स्पष्टपणे बोलायला तयार नाही. आता मात्र मुंडेंच्या राजीनाम्याबाबत एक बातमी समोर आली आहे. ती बातमी काय आहे तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी यश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी. धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून ऍडमिट आहे. त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. एवढंच नाही तर त्यांना बेल्स पाल्सी आजाराचंही निदान झालं. आपल्याला सलग 2 मिनिटं सुद्धा व्यवस्थित बोलता येत नसल्याचं मुंडे यांनी स्वतः सांगितलंय. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया, सुरेश धस, संजय राऊत तसंच सगळ्याच विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अजित पवार सोडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं म्हटलंय. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकता अशा बातम्या प्रकाशित केल्या गेल्या होत्या. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे हे येत्या 3-4 दिवसामध्ये राजीनामा देऊ शकता अशी चर्चा सुद्धा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ते राजीनामा देतील अशाही चर्चा झाल्या होत्या. धनंजय मुंडे यांच्या वादामुळे सर्वाधिक गोची झाली ती अजित पवारांची. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सांगून अजित पवार मोकळे झाले. आता फडणवीस मुंडेंचा राजीनामा घेतील का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दुसरीकडे आणखी एका मंत्र्यानं अजित पवारांना अडचणीत आणलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली. 30 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 1995 सालच्या एका प्रकरणामध्ये ही शिक्षा झालेली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात कोकाटेंवर आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. आता ही शिक्षा झाल्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आल्याच्याही चर्चा आहेत. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणाचा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंवर होता. हे प्रकरण 1995 सालचं आहे. कोर्टाने थेट 30 वर्षांनंतर निकाल दिला आहे. कोर्टाने मंत्री कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना सुद्धा शिक्षेसाठी ग्राह्य धरलं. 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला आहे. हा मंत्री कोकाटे यांच्यासाठीच मोठा धक्का मानला जातोय. आता ते या प्रकरणामध्ये वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत. कोर्टाच्या निकालानंतर मंत्री कोकाटे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. मला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी आता वरच्या कोर्टामध्ये अपील करणार आहे. हा खटला 1995चा आहे, पण न्याय प्रणालीनुसार त्याचा निकाल आज लागला. त्यामुळे त्याला जरी उशीर झाला असला तरी आता मी वरच्या कोर्टामध्ये अपील करणार आहे. ही न्यायालयीन बाब असल्यामुळे मी या संदर्भामध्ये जास्त भाष्य करणार नाही. आता माझ्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यास महायुती सरकार काय निर्णय घेईल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. आता धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन्ही मंत्र्यांमुळे अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले. तर अजित पवारांमुळे महायुतीच्या प्रतिमेला सुद्धा धक्का बसत असल्याचं बोललं जात आहे.